एक्सरसाइज 6.3 क्वेश्चन नंबर 3 चालू आहे आपला. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे की फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन सॅटिस्फाय द गिवन कंडिशन. म्हणजे आपल्याला एक क्वेश्चन दिला आहे त्याच्यावरनं तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे. सोल्युशन काढल्या गेल्यानंतर त्या सोल्युशन मध्ये तुम्हाला इथं व्हॅल्यू दिलेल्या आहेत x इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू पाय. जे तुमचं फायनल आन्सर येणार आहे जनरल सोल्युशन त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे x ची व्हॅल्यू 0 टाकायची आणि y ची व्हॅल्यू काय टाकायची पाय आणि जे आन्सर भेटेल ते काय असेल तुमचं फायनल आन्सर. आपण सुरू करू. क्वेश्चन काय दिलाय 3 e raised to x tan of y dx plus 1 plus e raised to x sec square of y dy is equal to 0. आता या इक्वेशन मध्ये तुम्ही बघू शकता इथं काय आहे dx ची टर्म आहे तर इथं फक्त x ची टर्म पाहिजे y ची टर्म आली आहे आणि इथं dy ची टर्म आहे तर इथं काय पाहिजे आपल्याला फक्त y ची टर्म तर इथं x ची टर्म आली आहे. तर आपण करू ऍडजस्टिंग साठी डिवाइडिंग बाय tan of y and 1 plus e raised to x. जर पूर्ण इक्वेशनला tan of y आणि 1 plus e raised to x ने जर डिवाइड केलं तर आपण बघू शकतो काय भेटेल इथं 3 e raised to x tan of y अपॉन खाली लिहिते मी tan of y 1 plus e raised to x आणि इकडे येईल तुमचा dx plus 1 plus e raised to x sec square of y upon tan of y into 1 plus e raised to x is equal to 0. आता बघा इथं tan of y आणि इथं tan of y आलेला आहे म्हणजे दोन्ही कट झाले आणि इथं सेम टर्म 1 plus e raised to x आहे इकडे 1 plus e raised to x हे दोन्ही कट झाले म्हणजे उरलेली टर्म आहे तुमची 3 e raised to x आणि खाली तुमचा उरतोय 1 plus e raised to x dx plus sec square of y आणि खाली उरतोय तुमचा tan of y dy is equal to 0. म्हणजे बघा इकडे dx जवळ बरोबर x ची टर्म आलेली आहे आणि dy जवळ बरोबर कोणती टर्म आली आहे y ची. ओके आता आपण इंटिग्रेशन घेऊ. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला जर तुम्ही इंटिग्रेशन घेतलं तर तुम्हाला भेटणार आहे 3 e raised to x 1 plus e raised to x dx plus आणि इकडे तुम्ही लिहू शकता sec square of y upon tan of y dy is equal to 0. तुम्ही इथं ऑब्झर्व करू शकता खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आलेला आहे. म्हणजे तुम्ही लिहू शकता इथं तुम्ही इथं ऑब्झर्व करू शकता हे बघा इंटिग्रेशन ऑफ 3 e raised to x 1 plus e raised to x dx आणि इकडे उरला आहे तुमचा आता बघा tan चा डेरिव्हेटिव्ह काय येतो तुमचा sec square of x आणि परत e raised to x चा डेरिव्हेटिव्ह येतो e raised to x 1 चा डेरिव्हेटिव्ह येईल 0 कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह येतो 0. हा 3 इथं काय आहे कॉन्स्टंट टर्म आहे बाहेर घेते मी त्याला जर बाहेर घेतलं तर काय उरणार फक्त e raised to x 1 plus e raised to x dx ही टर्म जशीच्या तशी tan of y dy is equal to 0. आपल्याकडे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे फॉर्म्युला यूज करू. जर एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर वरती असेल f dash of x तर त्याचा फॉर्म्युला आहे log of f of x plus c. या फॉर्म्युल्याचा यूज करू. हा ऍज इट इज 1 चा डेरिव्हेटिव्ह येतो तुमचा 0 आणि e raised to x चा डेरिव्हेटिव्ह येतो e raised to x म्हणजे इथं काय आला खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती म्हणजे आपण याला लिहू शकतो log of 1 plus e raised to x प्लस इकडे बघा tan चा डेरिव्हेटिव्ह काय तो sec square of x म्हणजे इथं पण आपण लिहू शकतो log of tan of x y
प्लस सी इज इक्वल टू 0 लिहिलो आपण. सगळी ठिकाणी लॉग म्हणून सी ला आपण काय करू, आपण लॉग लावू. इथे 3 आहे पुढे. लॉगच्या रूल मध्ये काय आहे की त्याच्या पॉवरला चाललं जाईल तो. 1 प्लस ई रेस टू एक्स रेस टू 3 प्लस लॉग ऑफ tan ऑफ y इज इक्वल टू लॉग ऑफ सी. लॉग जर आपण कॉमन घेतोय, आणि ऍडिशन आहे, तर त्या दोन टर्मची काय होणार आहे मध्ये, मल्टिप्लिकेशन इंटू tan ऑफ y इज इक्वल टू लॉग ऑफ सी. दोन्ही साईडला लॉग आलेले, लॉग लॉग जर कट केले तर तुमची टर्म उरते फक्त 1 प्लस ई रेस टू एक्स 3 tan ऑफ y इज इक्वल टू सी. आपल्याला काय दिलंय एक्झाम्पल मध्ये, नाव हे असेल तुमचं जनरल सोल्युशन म्हणजे फायनल सोल्युशन. याच्यामध्ये तुम्हाला काय दिले एक्झाम्पल मध्ये की x ची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला 0 आणि y ची व्हॅल्यू काय दिली आहे पाय. तर ह्या सोल्युशन मध्ये तुम्हाला x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू टाकायची. ओके, या सोल्युशन मध्ये x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू मी टाकते इथं. 1 प्लस ई रेस टू x ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 0 आणि परत 3 इंटू tan ऑफ y ची व्हॅल्यू काय आपल्याकडे पाय इज इक्वल टू सी. काय येणार आहे 1 प्लस 1 आणि हा येईल तुमचा 1. एनिथिंग रेस टू 0 त्याची व्हॅल्यू काय असते 0 सॉरी 1. tan ऑफ पाय ची व्हॅल्यू येते तुमची 0. जर कोणत्याही टर्मला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू येते 0. म्हणजे सी ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 0. ओके, मग आता पर्टिक्युलर सोल्युशन काढायला लावलंय. द पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे आपण जे फायनल सोल्युशन काढले त्याच्यामध्ये आपल्याला सी ची व्हॅल्यू भेटली. ती सी ची व्हॅल्यू रिटर्न त्याच्यात टाकायची. म्हणजे 1 प्लस ई रेस टू एक्स क्यूब ते इक्वेशन ऍज इट इज लिहायचं आणि फक्त सी ची व्हॅल्यू टाकायची. म्हणजे तो काय येणार तुमचा 0. हे असेल तुमचं फायनल इक्वेशन. पुढचं एक्झाम्पल घेऊ. सेकंड एक्झाम्पल काय दिले तुम्हाला, x मायनस वाय स्क्वेअर एक्स dx मायनस वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय dy इज इक्वल टू 0. आपल्याला dx जवळ x च्या टर्म पाहिजे आणि dy जवळ काय पाहिजे y च्या टर्म्स. याच्यामधून तुम्ही दोन्ही टर्म मधून x कॉमन घेऊ शकता. x जर कॉमन घेतला तर तिथं काय येणार आहे 1 मायनस वाय स्क्वेअर dx आणि ह्या दोन्ही टर्म मधून तुम्ही y कॉमन घेऊ शकता. y जर कॉमन घेतला तर येईल तुमचा 1 प्लस एक्स स्क्वेअर dy इज इक्वल टू 0. अशी टर्म भेटेल तुम्हाला. आता फक्त dx जवळ तुम्हाला x ची टर्म पाहिजे आणि dy जवळ y ची टर्म पाहिजे. तर तुम्ही मागच्या एक्झाम्पल सारखं करू शकता. ऍडजस्ट साठी डिवाइडिंग बोथ साइड बाय या साईडला आपण डिवाइड करू 1 मायनस वाय स्क्वेअर आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर ज्याने डिवाइड करू. पूर्ण इक्वेशनला मी लिहिते x 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस वाय स्क्वेअर आणि इकडे येईल तुमचा 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा आला तुमचा dx y 1 प्लस एक्स स्क्वेअर इकडे येईल तुमचा 1 मायनस वाय स्क्वेअर आणि इकडे येईल तुमचा 1 प्लस एक्स स्क्वेअर dy इज इक्वल टू 0. आता बघा इथं सेम टर्म दिसते 1 मायनस वाय स्क्वेअर कट होऊन जाईल. इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर कट होऊन जाईल. म्हणजे तुमचा उरणार आहे फक्त x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx मायनस आणि इकडे उरतोय तुमचा y अपॉन 1 मायनस वाय स्क्वेअर dy इज इक्वल टू 0. आता इथं बघा की खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती यायला पाहिजे. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2x आणि आपल्या जवळ फक्त x आहे. म्हणजे आपल्याला इथं 2 लागणार आहे आणि इथं y जवळ पण काय लागणार आहे 2. म्हणजे आपल्याला पूर्ण इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल मग 2 ने. ऍडजस्ट करतोय मल्टिप्लाय
बोथ साइड बाय 2. जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, तर 2x 1 प्लस x स्क्वेअर dx मायनस 2y 1 मायनस y स्क्वेअर dy इज इक्वल टू 0. खालचेचा काय आला आहे आपल्याला, डेरिव्हेटिव्ह वरती आलेला आहे, म्हणजे इथं करून घेऊ आपण. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. इंटिग्रेशन घेऊ आपण. इंटिग्रेशन ऑफ 2x 1 प्लस x स्क्वेअर dx, मायनसचं साइन आपण मध्ये देऊ, इथं देणार आहे प्लस इंटिग्रेशन ऑफ मायनस 2y डिवायडेड बाय 1 मायनस y स्क्वेअर dy इज इक्वल टू 0. म्हणजे तुमचा बघा इथं 1 चा डेरिव्हेटिव्ह येतो 0 आणि x चा डेरिव्हेटिव्ह येतो काय येतो 2x, म्हणजे खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आलेला आहे. 1 चा येतो 0 आणि इथं काय येणार आहे मायनस 2y, वरती आला मायनस 2y. म्हणजे तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करू शकता. इथं डायरेक्ट फॉर्म्युला घेते मी, लॉग ऑफ, जर खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर हा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे खालची टर्म, प्लस लॉग ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर, सगळी ठिकाणी लॉग आहे म्हणजे सी ला पण काय येणार आहे तुमचा लॉग. जर आपण इथं लॉग कॉमन घेतला तर काय येणार आहे, दोन्हींची मल्टिप्लिकेशन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू लॉग ऑफ सी. दोन्ही साईडचा लॉग कट होऊन जाईल, म्हणजे उरेल फक्त 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू सी. ही तुमचं जनरल सोल्युशन तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. एक्स ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 2 आणि वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे 0, ती त्याच्यामध्ये टाकू. एक्स प्लस 2 चा स्क्वेअर 1 मायनस वाय म्हणजे 0 इज इक्वल टू सी. काय येणार इथं 1 प्लस 2 चा स्क्वेअर काय येईल 4 आणि इकडच्या साईडला फक्त 1 इज इक्वल टू सी. सी ची व्हॅल्यू काय येऊ शकते, 1 प्लस 4 किती येतो 5, म्हणजे सी ची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला 5. ती पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे ते तुमचं हे जनरल सोल्युशन आलेलं आहे, ते जनरल सोल्युशन मध्ये टाकायचं. द पर्टिक्युलर सोल्युशन, द पर्टिक्युलर सोल्युशन काय येईल ते तसंच्या तसं लिहायचं, फक्त सी ची व्हॅल्यू टाकायची 1 मायनस वाय स्क्वेअर. सी ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 5. हे तुमचं फायनल आन्सर असेल. थर्ड एक्झाम्पल बघू. थर्ड एक्झाम्पल मध्ये सांगितलं आहे की y ब्रॅकेटमध्ये 1 प्लस लॉग ऑफ एक्स dx अपॉन dy मायनस एक्स लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू 0. आणि तुम्हाला दिलं आहे y ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर ई स्क्वेअर आणि x ची व्हॅल्यू काय दिली आहे e. पण घेऊ याच्यात आपण ऑब्झर्व करू शकतो इथं dx अपॉन dx, म्हणजे आपल्याला एका बाजूला dx पाहिजे आणि एका बाजूला काय पाहिजे dy. आपण जर समजा y 1 प्लस लॉग ऑफ x dx अपॉन dy, ही जी मायनसची टर्म आहे ती जर तिकडे गेली तर ती काय होऊन जाईल प्लस लॉग ऑफ x. आता पूर्ण इक्वेशनला आपण डिवाइड करू. डिवाइड बाय, जर डिवाइड केलं, सॉरी इथं खाली dx अपॉन dy आहे हा, म्हणजे इथं येईल तुमचा dy. हा dy तुमच्या इथं डिवाइड आहे, जर त्या साईडला गेला तर काय होऊन जाईल तो मल्टिप्लाय लॉग ऑफ x dx इज इक्वल टू x लॉग ऑफ x आणि परत इथं येणार आहे तुमचा dy 1 प्लस लॉग ऑफ x आणि इथं काय तुमचा x लॉग ऑफ x आणि इथं काय तुमची dx ची टर्म, dx जवळ तुम्हाला x च्या टर्म सर्व पाहिजे, म्हणजे इथं हे dy जवळ मल्टिप्लाय, इकडे जाताना काय होतील ते डिवाइड 1 प्लस लॉग ऑफ x डिवाइड बाय x लॉग ऑफ x आणि इथे लिहिते मी dx आणि हा जो y दिसतोय तुम्हाला इकडे मल्टिप्लाय तो इकडे देते, म्हणजे तो येऊन जाईल तुमचा डिवाइडला 1 अपॉन y इंटू dy.
म्हणजे आला इकडं dx ची टर्म, इथं dy ची टर्म. ही टर्म परत इकडं मायनसला घेऊन घेऊ आपण. 1 प्लस log of x divide by x log of x dx. इकडे घेतली मायनस 1 upon y dy is equal to 0. आपल्याला एक इक्वेशन भेटलं, dx dy ची टर्म सेपरेट झाली. आता इंटिग्रेशन करून घेऊ. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड इंटिग्रेशन घेते मी. इंटिग्रेशन 1 प्लस log of x into log of x dx minus integration of 1 upon y dy is equal to 0. आता इथं चेक करा बरं की खालचेचा डेरिव्हेटिव्ह वरती येतोय का. एका साईडला तुम्हाला सॉल्व करून दाखवते मी. इथं काय दिले तुम्हाला, x आणि log of x याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला वरती यायला पाहिजे. इकडं साईडला करते. x log of x म्हणजे u into v रूल असेल तो. पहिली टर्म जसल्या तशी दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे log of x चा डेरिव्हेटिव्ह येतो तुमचा 1 upon x प्लस दुसरी टर्म तशीच पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह येईल 1. x दोन्ही कट होऊन जातील. काय उरेल 1 प्लस आणि इकडे येईल तुमचा log of x. काय उरतोय 1 प्लस log of x. इथं पण आहे 1 प्लस log of x म्हणजे खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आणि y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 म्हणजे इथं पण खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती. म्हणजे इथं आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करता येईल log of x minus log of y is equal to c. सॉरी log ही दोन्हीकडे म्हणून इकडे येते मी log of c. जर log कॉमन घेतले आपण इथं मायनस आहे, मायनस जर असेल तर दोन्ही टर्म काय होतील ते डिवाइड. log of x divided by y is equal to log of c. दोन्हीचा log कट होईल. x log of x divided by y is equal to c. हा जो y डिवाइड आहे इकडच्या साईडला जाताना काय होईल तो मल्टिप्लाय x log of x is equal to cy. आपल्याला इथं दिलंय नाव x ची व्हॅल्यू दिली तुम्हाला e आणि y ची व्हॅल्यू दिली आहे e स्क्वेअर. ह्या इक्वेशन मध्ये टाकू आपण. हे जे फायनल इक्वेशन आलंय आपल्याकडे त्याच्यामध्ये टाकू. x ची व्हॅल्यू काय e log of e is equal to c. y ची व्हॅल्यू आहे e स्क्वेअर. log of e ची व्हॅल्यू असते तुमची 1. log of e ची व्हॅल्यू काय ते 1 म्हणजे इथं काय उरेल फक्त e c e स्क्वेअर. हा e स्क्वेअर इथं मल्टिप्लाय इकडे जाताना काय होईल तो डिवाइड इज इक्वल टू c. याचा एक e आणि स्क्वेअर मधून दोन टर्म मधून एक टर्म कट होईल म्हणजे 1 अपॉन e इज इक्वल टू c. c ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला 1 अपॉन e. परत ह्या इक्वेशन मध्ये c ची व्हॅल्यू टाकायची. ते असेल तुमचं पर्टिक्युलर सोल्युशन. द पर्टिक्युलर सोल्युशन काय x log of x. c ची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला 1 अपॉन e आणि इथं काय येईल तुमचा y. हे असेल तुमचं फायनल इक्वेशन. पुढचं घेऊ 4 नंबरचं एक्झाम्पल. 4 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगितलंय e raised to y plus 1 cos of x plus e raised to y sin x dy by dx is equal to 0. x ची व्हॅल्यू दिली तुम्हाला पाय बाय 6 आणि y ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 0. इथं तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करू शकता. क्रॉस मल्टिप्लाय कसं करणार, हा dx इथं काय डिवाइड इकडे जाताना तो त्याला मल्टिप्लायला जाईल. e raised to y plus 1 cos x इथं लिहिते मी dx plus e raised to y sin x dy आणि पूर्ण कॉमन काय येणार आहे तुमचा dx is equal to 0. हा जो dx दिसतोय इथं तुम्हाला डिवाइड 0 जवळ जाताना मल्टिप्लाय म्हणजे तो पण काय होऊन जाईल तुमचा 0. e raised to y plus 1 cos of x dx plus e raised to y sin x dy is equal to 0. याचं इक्वेशन त्यांना भेटलेलं आहे. आता बघा dx जवळ तुम्हाला x ची टर्म पाहिजे आणि dy जवळ y ची टर्म पण दोन्ही मिक्स आहे. इथे ऍडजस्ट साठी आपण डिवाइड करू. डिवाइड बाय कशाने डिवाइड करू e raised to y plus 1 आणि sin of x.
जर इकडे आपण डिवाइड जर केलं, पहिले ती टर्म तशीच लिहिते मी आणि नंतर डिवाइडला घेऊ. e raised to y plus 1 sin of x आणि इथं लिहिते dx plus e raised to y sin x divided by e raised to y plus 1 sin x dy is equal to 0. इथे तुम्हाला e raised to y plus 1 कट करता येईल आणि इकडे काय करता येईल, sin x कट करता येईल. उरलेली टर्म लिहिते म्हणजे काय येतं, cos x upon sin x dx plus e raised to y plus 1 dy is equal to 0. जर या इक्वेशनला तुम्ही जर ऑब्झर्व केलं, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती साईनचा डेरिव्हेटिव्ह येतो cos आणि e raised to y चा डेरिव्हेटिव्ह e raised to y 1 चा 0 म्हणजे काय उरेल फक्त e raised to y. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड जर तुम्ही इंटिग्रेशन घेतलं, इंटिग्रेशन cos of x sin x dx plus integration of e raised to y upon e raised to y plus 1 dy is equal to 0. पुढे इंटिग्रेशन घेऊ आपण. आपल्याला इथं फॉर्म्युला अप्लाय करता येईल खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती म्हणजे log of f of x म्हणजे काय, sin x plus log of e raised to y plus 1 is equal to log of c. log of प्लस आहे म्हणजे दोन्हीकडे काय होईल ते मल्टिप्लिकेशनला e raised to y plus 1 is equal to log of c. दोन्ही साईडचा लॉग तुमचा कट होऊन जाईल. sin of x into e raised to y plus 1 is equal to c असं दिले. पण आपल्याला इक्वेशन मध्ये x ची आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे. नाव x ची व्हॅल्यू दिली तुम्हाला π/4 आणि y ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 0. म्हणजे येईल इथं sin of π/4 x च्या जागेवर टाकते आणि इथं y च्या जागेवर हा 0 plus 1 तुम्हाला इथं c ची व्हॅल्यू भेटेल. π/4 sin π/4 ची व्हॅल्यू काय येते तुमची 1/√2. sin π/4 ची व्हॅल्यू येते 1/√2. e raised to 0 म्हणजे 1 आणि हा येईल तुमचा 1 is equal to c. 1/√2 तसाच 1 plus 1 किती होणार आहे तो 2 is equal to c. आता इथं आपण कट नाही करू शकत, याला असं लिहू शकतो आपण ऍडजस्टमेंट साठी 1/√2 तसाच 1/√2. 2 ला आपण असं लिहू शकतो √2 into √2 is equal to c. म्हणजे एक √2 कट होऊन जाईल, काय उरणार आहे फक्त c ची व्हॅल्यू काय येईल फक्त तुमची √2. आणि ही व्हॅल्यू आता या सोल्युशन मध्ये टाकू. सोल्युशन आपल्याकडे हे जनरल सोल्युशन ते असेल c ची व्हॅल्यू टाकली म्हणजे ते कोणतं होऊन जातं आता पर्टिक्युलर सोल्युशन. द पर्टिक्युलर सोल्युशन sin of x e raised to y plus 1 c ची व्हॅल्यू काय आली तुमच्याकडे √2. हे असेल तुमचं फायनल आन्सर. पुढचं घेऊ 5 नंबरचं एक्झाम्पल. x plus 1 dy by dx minus 1 is equal to 2 e raised to minus y आणि परत दिलंय आपल्याला y ची व्हॅल्यू 0 आणि x ची व्हॅल्यू काय दिली आहे 1. आपल्याला हे सॉल्व करता येईल. मी इकडेच ठेवते x plus 1 dy by dx. जो हा -1 आहे जर इकडे गेला तो काय होऊन जाईल प्लस. हा 2 ऍज इट इज e raised to minus y याला जर डिवाइडला टाकलं तर e raised to y. हा जो -1 आहे इकडे येताना काय होऊन जाईल तुमचा +1. ही टर्म ऍज इट इज या साईडला तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करता येईल. 1 into 2 2 plus e raised to y into 1 e raised to y आणि डिवाइडला येईल तुमचा e raised to y. आपल्याला dy आणि dx ची टर्म वेगळी वेगळी करायची. इकडे जर मी फक्त dy ठेवला तर इकडे सगळे y ची टर्म येतील. e raised to y इकडे काय डिवाइड आहे म्हणजे इकडे येताना काय होऊन जाईल तो मल्टिप्लाय आणि ही वरची टर्म खाली जाईल. अपोजिट होऊन जातात ते. आणि इकडं dx इकडे डिवाइड आहे इकडे जाताना तो मल्टिप्लाय होईल आणि ही टर्म मल्टिप्लाय x plus 1 ती इकडे जाताना काय होईल डिवाइड म्हणजे x plus 1. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड आता दोन्ही सेपरेट झाले. इंटिग्रेशन घेऊ आपण. इंटिग्रेशन ऑन
बोथ साइड. जर इंटिग्रेशन केलं तर कसं येणार आहे ते, इंटिग्रेशन ऑफ e raised to y divided by 2 plus e raised to y dy integration of 1 plus 1 upon 1 1 upon x plus 1 dx. इथं बघा 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0, e raised to y चा डेरिव्हेटिव्ह येतो e raised to a y म्हणजे उरेल फक्त e raised to y म्हणजे खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे. x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1, 1 चा येतो 0 म्हणजे 1. इथं पण फॉर्म्युला अप्लाय करते, log of 2 plus e raised to y is equal to log of x plus 1 आणि इथं येईल तुमचा प्लस log of c असं लिहिता येईल. पुढे लिहिता येईल तुम्हाला log of 2 plus e raised to y ही टर्म तशीच. इथं जर log कॉमन जर घेतला आपण तर हे दोन्ही टर्म काय होऊन जाईल मल्टिप्लायला x plus 1 आणि हा येईल तुमचा c. दोन्ही साईडचे log कट होऊन जातील. दोन्ही साईडचे जर log कट झाले तर असं येईल ते 2 plus e raised to y is equal to x plus 1 into c असं सोल्युशन भेटेल आपल्याला. हे असेल तुमचं जनरल सोल्युशन. याच्यामध्ये आपण x आणि y ची व्हॅल्यू टाकू. इथे दिसतंय तुम्हाला y ची व्हॅल्यू 0, x ची व्हॅल्यू 1. 2 प्लस y ची व्हॅल्यू 0 आहे इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 1 इंटू c. 2 पॉवर 0 आहे म्हणून याची व्हॅल्यू येईल तुमची 1, इथं 2c म्हणजे हा येईल तुमचा 3, हा येईल 2c. 2 इथं मल्टिप्लाय इकडे जाताना काय होऊन जाईल तो डिवाइड म्हणजे काय भेटेल आपल्याला c ची व्हॅल्यू 3/2. ही c ची व्हॅल्यू परत ह्या सोल्युशन मध्ये टाकायची. ते असेल तुमचं पर्टिक्युलर सोल्युशन. द पर्टिक्युलर सोल्युशन कसं येईल ते 2 प्लस e raised to y x plus 1 आणि c च्या जागेवर टाकू आपण 3/2. हा 2 इथं काय डिवाइड आहे इकडे जाताना मल्टिप्लाय होईल म्हणजे 2 plus e raised to y is equal to x plus 1 आणि इथं उरेल तुमचा 3. हे असेल तुमचं फायनल आन्सर. पुढचं एक्झाम्पल घेऊ. 6 नंबरचं एक्झाम्पल, cos of dy by dx is equal to a आणि कंडिशन दिली a belongs to r, y of 0 is equal to 2. आपण जसं नेहमी सॉल्व्ह करतो तसंच सॉल्व्ह करायचं. dy by dx मी इकडे ठेवला. इकडे cos चा अँगल आहे, इकडे cos आहे जेव्हा a कडे जाईल तो काय होऊन जाईल इनव्हर्स म्हणजे cos इनव्हर्स ऑफ a. इकडे मी dy ची टर्म ठेवते, dy is equal to cos इनव्हर्स ऑफ a. जी dx आहे इकडे साईड जाताना काय होऊन जाईल तो मल्टिप्लाय म्हणजे काय होऊन जाईल dx. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड जर घेतलं इंटिग्रेशन ऑफ dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ही जी आधी लिहून घेऊ कारण ही कॉन्स्टंटची टर्म आहे बाहेर काढता येईल आपल्याला. इकडे लिहिते मी इंटिग्रेशन ऑफ dy. जो कॉस इनव्हर्स दिसतोय तुम्हाला ती कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट काय आहे कारण त्याच्याजवळ x आणि y कोणतीच टर्म नाही म्हणून ती कॉन्स्टंट आहे. dy चं इंटिग्रेशन काय येणार आहे तुमचं y cos इनव्हर्स ऑफ a तसाच आणि dx चं इंटिग्रेशन येईल तुमचं x अशी टर्म भेटेल तुम्हाला प्लस c. हे असेल तुमचं जनरल सोल्युशन. त्याच्यामध्ये तुम्हाला एक कंडिशन दिली आहे क्वेश्चन मध्ये की y of 0 is equal to 2. ही कंडिशन